वेलकम बॅक टू माय चॅनल. मी धनश्री तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या एका व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत. तर मला खूप जास्त कमेंट्स आल्या होत्या की यूट्यूब चॅनल रिलेटेड ज्यांनी नवीनच यूट्यूब स्टार्ट केलं आहे त्यांच्यासाठी काही कमेंट्स होतात. तर मी इथे या व्हिडिओमध्ये नक्कीच काही कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. जर यात तुमची पण कमेंट असेल तर नक्की अजून परत एकदा कमेंट करा. आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला हा टॉप मी घातलेला आवडत असेल, खूप लाईट वेट आहे, खूप अफोर्डेबल आहे आणि कलरसुद्धा खूप जास्त सुंदर आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की चेकआउट करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा, पहिली कमेंट होती की एक व्हिडिओ किती वेळा टाकायचा यूट्यूबवरती. मला तर खरं सांगायचं आहे की एक व्हिडिओ तुम्हाला का सारखा टाकायचा आहे. एक व्हिडिओ हा एकदाच टाका फ्रेंड्स, कारण एक व्हिडिओ तुम्ही डबल टाकलात तुमच्या चॅनलवरती तुम्हाला कॉपीराईट दुसऱ्यावाल्या व्हिडिओला येऊ शकतं. त्यामुळे तो व्हिडिओ टाकू नका. जरी टॉपिक सेम असेल, आता फॉर एक्झाम्पल की तुम्ही एखादा कोर्स आहे बरोबर, त्याच कोर्सला आपण तेच बोलणार, पण त्याचं थंबनेल, टायटल, डिस्क्रिप्शन, तुमचे ड्रेस, तुमची बोलण्याची स्टाईल थोडंसं चेंज करा, थोडंसं कॉन्टेंटमध्ये चेंज करा आणि तो व्हिडिओ ॲज इट इज अपलोड करायचा नाही. तुम्ही एक टॉपिक 17 वेळा टाकू शकता पण एक व्हिडिओ टाकू शकत नाही. आणि दिवसातून शक्य झाल्यास एकदाच व्हिडिओ अपलोड करा, जास्त वेळा व्हिडिओ अपलोड करायचा नाही. लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ तुम्ही दिवसभरातून एक तासाने पण गॅपने व्हिडिओ अपलोड केले तरी काही हरकत नाही फ्रेंड्स. पण लॉंग व्हिडिओ टाकत असाल तर दिवसातून 1 ते 2 वेळा, पण सेम कॉन्टेंट नाही पाहिजे. बरेच यूट्यूबर्स क्रिएटर्स असे आहे जे सकाळी व्हिडिओ टाकतात, संध्याकाळी पण व्हिडिओ टाकतात, पण त्यांचे कॉन्टेंट डिफरंट असतात, त्यांची बोलण्याची स्टाईल ही वेगळी असते. जर तुमचंही असं असेल तर तुम्ही करू शकता, पण बिगिनर लेवलला सुरुवात लावा स्वतःला की रोज एक व्हिडिओ तुमचा आला पाहिजे. तुम्हाला जर ग्रोथ हवी असेल फास्ट तर रोज तुमचा एक लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही टाकू शकता. शॉर्ट व्हिडिओ पण 4 ते 6 एवढे टाका दिवसभरात, किंवा 2 ते 4 जसं तुम्हाला जमेल, पण लॉंग व्हिडिओ हा आलाच पाहिजे. पुढची कमेंट अशी होती की व्ह्यूज प्रॉब्लेम. 1 फेब्रुवारीपासून त्यांना व्ह्यूज प्रॉब्लेम असं झालेला आहे, अशी त्या दादांची कमेंट होती. तर ती मी इथे घेतलेली आहे, कारण असं प्रत्येकाला वाटतं की आमच्या चॅनलला व्ह्यूज प्रॉब्लेम आहे, दुसऱ्यांना कसे व्ह्यूज येत आहेत बरोबर, पण असं नसतं. ज्यावेळेस मी प्रत्येक वेळा तुम्हाला हेच सांगते की तुमचं कॉन्टेंट, कोणतं कॉन्टेंट तुमचं चालत आहे तुमच्या चॅनलवर हे तुम्ही बघा. आता फॉर एक्झाम्पल मी एक कुकिंगचा व्हिडिओ, मी माझं एक्झाम्पल देते. मी कुकिंगचा व्हिडिओ टाकायच्या आधी तर त्याला व्ह्यूज कमी आल्या, बट तेच मी काहीतरी वर्क फ्रॉम होम टाकलं तर व्ह्यूज जास्त आले. मग मी यूट्यूब टिप्स टाकल्या, परत व्ह्यूज थोड्या कमी झाल्या, कारण ऑडियन्स वाटली जाते आणि ऑडियन्सला आता मी हा जो व्हिडिओ आहे टिप्सचा तो सर्वच बघतील का, तर नाही. ज्यांना गरज आहे, ज्यांचं चॅनल आहे यूट्यूबवर, जे नवीन बिगिनर आहेत तेच बघतील. सर्व बघतील का? मोठमोठे क्रिएटर माझा व्हिडिओ बघतील का? नाही, कारण त्यांना माझ्याशी जास्त टिप्स माहिती असतील, राईट. तर हेच असतं की प्रत्येक लेवलला म्हणजे वेगवेगळा माणूस असतो, तर ज्याला जशी गरज आहे तो व्हिडिओ बघतो. त्यामुळे व्ह्यूजचा तुम्ही प्रॉब्लेम घेऊ नका. तुमच्या चॅनलवर कोणतं कॉन्टेंट जास्तीत जास्त चालतंय ते तुम्ही शोधा. ते स्वतःला शोधावं लागतं. कधी कधी वेळेचा पण प्रॉब्लेम येतो की तुम्ही कोणत्याही वेळेला उठता आणि व्हिडिओ टाकतात, त्यामुळेही प्रॉब्लेम येतो व्ह्यूजचा. तर जर तो व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही बघा चॅनलवर जाऊन की कोणत्या वेळेला तुम्ही व्हिडिओ हा टाकायला पाहिजे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा आतापर्यंत जे सांगितलं ते दिवसातून 1 ते 2 व्हिडिओ, शॉर्ट 2 ते 4, आणि व्ह्यूज प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला तुमचा कॉन्टेंट कोणता चालतोय पहिले हे शोधावं लागेल, आणि दिवसातून एक निश्चित वेळेला आपला व्हिडिओ आला पाहिजे. आता मी रोज 6 वाजता संध्याकाळी व्हिडिओ टाकते, तर डेली माझे व्हिडिओ येतात, म्हणजे येतात 6चे 6, 5 सुद्धा कधी होत नाहीत. एवढं मी ॲक्युरेट ठेवलेलं आहे, म्हणून माझं चॅनल ग्रो केलं. ठीक आहे, हेच टिप्स असतात फ्रेंड्स, हेच महत्त्वाचं आहे. तुम्ही डेली व्हिडिओ टाका, पण एक व्हिडिओ 1 वाजता येतो, दुसरा 2 वाजता येतो, दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच वेळेला येतो, तर असं अजिबात चालणार नाही. आणि पुढचं होतं की एका वेळी मी किती चॅनल स्टार्ट करू शकतो. पुढची कमेंट दादांची अशी होती की एका वेळेस मी किती चॅनल स्टार्ट करू शकतो. तर एका वेळेस तुम्ही 10 चॅनलसुद्धा करू शकता 10 ईमेल ID वरून. ठीक आहे, पण मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन की जोपर्यंत तुमचं फर्स्ट चॅनल हे मॉनिटाईजपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या चॅनलच्या भानगडीत पडू नका. कारण कसं होतं, तुमचं लक्ष ऑलरेडी आपण काही ना काही करत असतो. असं बिना कामाचं आपण घरात तर कोणीच बसलेलं नाही आहे फ्रेंड्स. तर कोणी ना कोणी काही ना काही काम त्यांच्या याच्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये डे टू डे लाईफमध्ये करत असतो. तुम्हाला 24 तास असतात. माझं एकच सजेशन असेल की तुम्ही जो पण चॅनल स्टार्ट केला आहे त्यावरच एक्सपेरिमेंट करा. तुम्हाला जे एक्सपेरिमेंट करायचे, शॉर्ट चालवायचे आहेत, लॉंग व्हिडिओ चालवायचे आहेत, 4 वाजता टाकून बघायचे, 6 वाजता टाकून बघायचे, किंवा अजून बरंच काही,
जे पण तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं ते तुम्ही एका चॅनलवर करा. असं नका करू की एक चॅनलवर मी व्हिडिओज अपलोड करतो आणि दुसऱ्या चॅनलवरती मी काहीतरी एक्सपेरिमेंट करतो. मी आज शॉर्ट टाकलं, आज हे टाकलं ते. तर असं करू नका. जे तुम्हाला करायचं ते तुम्ही एका चॅनलवर करा. एकावर जर फोकस केलं तर तुमचं चॅनल लवकरात लवकर ग्रो करेल. आणि तुम्हाला सेकंड चॅनल ओपन करायचंच असेल तर तुमचं जेव्हा फर्स्ट चॅनल मॉनिटाईज होईल त्यावेळेस तुम्ही सेकंड चॅनल ओपन करा. मोठमोठे क्रिएटर्स असे आहेत ज्यांचे 3-3, 4-4 चॅनल्स आहेत. ही रियालिटी आहेत त्यांचे चॅनल्स. बट त्यांनी असं नाही केलं की पहिल्याच दिवशी 4 चॅनल. कारण आधीच आपल्याला काही माहिती नसतं. आधीच आपण छोटे क्रिएटर्स असतो. आपले व्हिडिओज कोणी बघत नाही. जो प्रॉब्लेम तुम्ही पहिल्याच चॅनलला फेस करताय तोच प्रॉब्लेम तुम्ही सेकंड चॅनलला सुद्धा फेस करणार फ्रेंड्स. त्यामुळे तुमचं फर्स्ट चॅनल व्यवस्थित मॉनिटाईज होऊ देत सक्सेसफुली. म्हणजेच एकदा एक लक्षात घ्या, तुम्ही जर मॉनिटाईजपर्यंत पोहोचलात ना, तुम्ही एक्सपर्ट झाला यूट्यूबमध्ये. तुम्हाला सर्व काही यायला लागलं. कारण मॉनिटाईज करणं खूप अवघड असं नाही पण खूप सोपं पण नाही आहे. मॉडरेट लेवलचं आहे. त्यामुळे आधी तुम्ही एक चॅनल मॉनिटाईज करा, मग सेकंड चॅनलवरती स्विच करा. आधीच तुम्ही 3 चॅनल ओपन करून ठेवणार, 3 वेळा वेगवेगळ्या व्हिडिओजला बघणार, वेगवेगळ्या रीच बघणार किती आले काय आले. त्यापेक्षा एकच चॅनलला फोकस करा, कॉन्टेंटवर फोकस करा. आता तुमचा जो पण कॉन्टेंट असेल, कोणाचं न्यूज असेल, कोणाचं म्हणजे यूट्यूब टिप्स असेल, किचन कुकिंग जे पण असेल, टेक वगैरे जे पण, तर ते तुम्ही तुमच्या म्हणजे याला आता बघा. अजून एक इथे मी स्पेशल टिप अशी मी तुम्हाला सांगते. ही कमेंटच्या व्यतिरिक्तची आहे पण खूप कामाची आहे. की कसं आहे, जर तुम्ही समजा की एक व्हिडिओ म्हणजे तुम्ही कुठल्याही, आता फॉर एक्झाम्पल मी कुकिंगचा व्हिडिओ टाकते तर मी 5 व्हिडिओ कुकिंगचे टाकणार. लॉंग व्हिडिओचं बोलते, शॉर्ट नाही. तर लॉंग व्हिडिओ मी टाकणार कुकिंगचे आणि माझे सबस्क्रायबर आहेत 30 किंवा 50 सबस्क्रायबर आहेत. बट माझे जे व्ह्यूज आहेत ते 50 येत नाही आहेत. ते 5ही व्हिडिओला माझे 50 व्ह्यूज नाही आहेत. तर मी तो कॉन्टेंट तिथेच बंद केला पाहिजे आणि दुसरा कॉन्टेंट चालू केला पाहिजे. कारण की काय असतं, जेवढे ॲटलिस्ट आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी तरी तो व्हिडिओ बघायला पाहिजे. ठीक आहे. असं नाही, आणि असं नाही होणार की आता व्हिडिओ टाकला लगेचच 5 मिनिटात जेवढे सबस्क्रायबर तेवढे बघतील. नाही, सबस्क्रायबर पण तुमचे कुठे बिझी असतील काय असतील. त्यामुळे त्यांना तुम्ही 1 दिवस नाही 2-3 दिवस द्या. पण तुम्ही हे लक्षात घ्या, तुम्ही जो पण कॉन्टेंट तुमच्या चॅनलवर रन करत आहात तो काय क्वालिटीचा आहे हे पण बघा. क्वांटिटी बघण्यापेक्षा तुम्ही क्वालिटी बघा. जर तुम्हाला वाटतं की मी व्हिडिओ अपलोड नाही करू शकत डेली तर नका करू. 1 दिवसाआड व्हिडिओ अपलोड करा, पण त्याच्यामध्ये क्वालिटी ही असायलाच पाहिजे. क्वालिटी शिवाय कोणीच तुमच्या व्हिडिओला वॉच करणार नाही. त्यामुळे क्वालिटी असायलाच पाहिजे. आणि तुम्ही जर इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितला आहे तर नक्कीच तुमचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि तुम्हालाही ग्रो करायचं आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघितलात. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत. बाय.